जिथे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ नवा दरवाजा उघडतात. ते आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण कधीही त्याला एकटं सोडत नाहीत. मनात सकारात्मक विचार आला की श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारा. त्यात एका नावात अपार शक्ती आहे, शांती आहे, अद्भुत अदृश्य शक्ती दडलेली आहे. स्वामीवर विश्वास ठेवून चाललात तर मार्ग आपोआप सापडतो. जगाला न दिसलेले चमत्कार स्वामी भक्ताला अनुभवायला मिळतो. ते वेळ घेतील पण नकार कधीच देणार नाहीत, कारण स्वामी समर्थ भक्तांच्या अश्रूंना ओळखतात. हाक उशिरा पोहोचली तरी चालेल. स्वामी माऊली कधीही भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, लोकांच्या नाकारणाने स्वतःला कमी समजू नकोस, कारण ज्याला जग नाकारतं त्याला स्वामी स्वीकारतात. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करणारे ते एक कल्पतरू. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणं थांबव आणि हीच जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. श्री स्वामी समर्थ. बाळा, जो तुझ्याशी बोलत नाही तू त्याच्याशी बोलू नकोस, पण जो तुझ्याशी बोलतो ना त्याला कधीच टाळू नको. हीच आहे खरी नियती आणि हेच आहे खरे सत्य. जसे झाडाचे सौंदर्य त्याच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये असते, त्याचप्रमाणे माणसाचे सौंदर्य त्याच्या विचारामध्ये आणि माणुसकीमध्ये असते. बाळा, छाया बापाची आणि माया आईची हे शोधूनही किंवा विकत तुला मिळणार नाही. त्यामुळे त्यांना जप, त्यांच्या प्रेमाला जप, हीच खरी संपत्ती आहे. होय माझ्या लेकरा, प्रामाणिक आहे म्हणून अडचणीच्या वेळी देव स्वतः पाठीशी उभा राहतो. उगाच कोणाच्याही हातापाया पडायची वेळ येऊ देत नाही. माझ्या लेकरा, बघ, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे पुण्यकर्म नाही. केले तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे पाप कर्म मात्र करू नकोस. चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो. माझ्या बाळा, संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. त्यामुळे संयम बाळगत चला, आपलं चांगलंच होणार आहे. माझ्या बाळा, अंधश्रद्धेच्या अंधारात वाहवत जाऊ नकोस. कोणत्याही भोंदूबाबाच्या दारी आपले नशीब शोधू नकोस. माझ्या लेकरा, बघ, स्वामी माऊलीचा हात पाठीशी असताना कशाचे तुला भय आहे. माझ्या आणि तुझ्यामध्ये कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. तू सध्या सोप्या आणि जमेल अशा भक्तीमध्ये मला हाक मार. मी तुझ्या हाकेला धावून येईल. मनात कपट न ठेवता फक्त आपले कर्म चांगले ठेव, कारण ज्याचे कर्म शुद्ध त्याचे कल्याण निश्चित आहे. माझ्या बाळा, वेळ कोणतीही येऊ दे, मन विचलित होऊ देऊ नकोस. परिस्थितीचा सामना करायला शिक. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही. काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसांना उन्मत्त होऊन जाऊ नकोस. वाईट दिवसांना खचून जाऊ नकोस. हरामाच्या पैशातून नाही तर कष्ट करून मिळालेल्या धनाने तू पोट भर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मी देणार आहे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्याचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. आणि हे सत्य आहे. स्वामी म्हणतात, स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट आयुष्यात मोठी नसते. चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेणाऱ्यांशी या जन्मात पुन्हा भेट नाही. माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात.
पण हे शब्द म्हणण्याचे साठी अंगी फार मोठं सामर्थ्य असावं लागतं. एकट्या सुईचा स्वभाव टोचणारच असतो, पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एका दुसऱ्यांना जोडणारा बनतो. देव तुमच्या कर्माचा हिशोब ठेवतो, लोकांच्या बोलण्याचा नाही. त्यामुळे लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करतो याला महत्त्व द्या. संकटात कधीही डगमगून जाऊ नका, कारण ज्याने तुम्हाला जन्माला घातले तो तुम्हाला सावरल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. जो आपला अहंकार सोडतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच होतो. ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमवली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस आणि ज्यांनी वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. माझ्या बाळा, अडचणी काहीही असू दे, तू हार मानू नकोस. जो तुझा राग सहन करूनही तुझ्या सोबत आहे, त्यापेक्षा पवित्र प्रेम करणारा आपला कोणीच असणार नाही. तुझ्या वाटेतील काटे वेचण्याचे काम तुझे गुरु करतील आणि तुला गुरु शोधण्याचा ध्यास लागला होता, पण गुरुने तुला कधीच शोधले नाही. गोष्टी देवावर सोपविण्याचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? जेव्हा कोणीच दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्यात आधी. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. स्वामी म्हणतात, बाळा, नाती जप जी तुला जगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या बाळा, कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार करत जाऊ नकोस. स्वामींनी जी दिला आहे ते कोणापेक्षा कमी नाही. तू एकटा आहेस म्हणून तुला यश मिळणार नाही अशी भीती तू बाळगू नकोस, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षीपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.